नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहत आहोत इयत्ता 9वी सायन्स पार्ट 1. मास आहेत 40 आणि वेळ आहे 2 तास अशी क्वेश्चन पेपर आहे. तर सेकंड सेमिस्टर एक्झाम 2026साठी अतिशय उपयुक्त अशी. तर चला तर मग प्रश्न पहिला आपण पाहूयात की कशा प्रकारचे प्रश्न असतात आणि सुरुवात कशी करायची. तुम्ही सोडवलं असेल का की बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात की सेकंड सेमिस्टरची एक्झाम कशी असेल, क्वेश्चन पेपर कसा असेल. तर मागील काही वर्षाच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्च करू शकता. इयत्ता 1 ते 10वीपर्यंत, 11वी 12वीपर्यंत सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला प्लेलिस्टमध्ये तिथे मिळतील. त्या पहा आणि मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका किमान सोडवा. जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होईल. लिहून सराव केला तर अधिक फायदा होईल. तर पहिला पहा, अ स्पेरिकल मिरर विथ द इनर साइड रिफ्लेक्ट द कॉल्ड मिरर. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर येत आहे कॉन्केव मिरर. सेकंड आहे केमिकल नेम ऑफ द बेकिंग सोडा. तर सोडियम कार्बोनेट म्हणजेच NaHCO3. देन थर्ड आहे द ॲटॉमिक नंबर ऑफ द कार्बन 6. त्याचे आउटमोस्ट नंबर जे आहेत ते 6 आहेत. द डिस्टन्स बिटवीन द पोल अँड द प्रिन्सिपल द स्पेरिकल मिरर इज कॉल्ड एज ए फोकल लेंथ ऑफ द मिरर. इज यूज टू द रायटिंग पेन्सिल, ग्राफाइट. Solve the following questions, true or false. All the plants and animal product contain the carbon as main the constituent. True त्याचा आन्सर आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. Which gas is used to produce the created cold beverage. आपण जे थंड शीतपेय पितो त्यामधून कुठला गॅस बाहेर पडतो किंवा कुठला गॅस तयार होतो, तो CO2 गॅस. मॅच द फॉलोइंग. पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे. अँथ्रेसाइट आणि लिग्नाइट हे 2 कोळशांचे प्रकार आहेत. त्यांची उच्चता किंवा त्यांची क्वालिटी किती आहे आणि त्यामध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे हे कळतं. अँथ्रेसाईटमध्ये कार्बन 95% असतो, म्हणजे Aची B जोडी आहे. लिग्नाईटमध्ये कार्बन 60 to 70% आहे. देन फाइंड द ऑड मॅन आउट. ॲल्युमिनियम, युरेनियम, रेडियम, थोरियम, ॲल्युमिनियम आहे. इफ यू कीप द मिरर इन 120 अँगल विच इच ऑदर हाऊ मेनी इमेजेस आर सीन. तर पहा, हा जी इमेज असते, आपण म्युझियममध्ये गेलेला आहात तुम्ही. म्युझियममध्ये कसं असतं की आपल्यासमोर 2-3 आरसे ठेवले असतात वाकडे तिकडे. त्या आरशात पाहिलं की आपल्याला वेगवेगळे इमेजेस दिसतात. 2, 4, 5, 6. मॉलमध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहतो. तर कसं, तर टोटल आपला अँगल आहे 360, बरोबर आहे. तर तुम्हाला दिलेलं किती, 180. 120 डिवायडेड बाय 360 -1 हा त्याचा रूल आहे. जर ह्यांना कट केलं तर किती राहिले, 12 आणि 36. 12 × 12 12 × 36. 3 राहिले. 3 - 1 जशाच तशा आले, म्हणजे 2. आपल्या 2 इमेज आपल्या तयार होतील असं त्याचं सूत्र आहे. म्हणजे नंबर ऑफ इमेज इज द 2. क्वेश्चन नंबर 2 जो असतो तो गिव्ह द रिझन असतो. तुम्हाला राईट द सायंटिफिक रिझन. अशा प्रकारे बायोगॅस इज अन इको फ्रेंडली फ्युएल. असे कोणतेही तुम्हाला सायन्सच्या टेक्स्टबुकमध्ये लेसनच्या खाली जे क्वेश्चन्स असतात सायंटिफिक रिझन, त्यामधील कोणते 3 दिले जातात, त्यामुळे चांगले लर्न करायचे असतात. देन नेक्स्ट क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नमध्ये डिफरन्स बिटवीन एक विचारतात. त्यानंतर कंप्लीट द टेबल विचारतात. अल्फा, बीटा, गॅमा कुठलाही चार्ट एक विचारलेला असतो. राईट द 2 प्रॉपर्टीज ऑफ टेफ्लॉनचे विचारलेलं आहे. जसं की क्वेश्चन नंबर 3मध्ये तुम्हाला आकृती बेस्ड क्वेश्चन जास्त विचारतात. फॉलोइंग सब क्वेश्चन्स. स्टेट द 3 युजेस ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटेप्स. रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स जे आहेत त्याचे आयोडीन आहे, कॅन्सरला उपयोगी असतात, म्हणजे कॅन्सर क्युअर करण्यासाठी त्याचा उपयोग जास्त केला जातो. अशा प्रकारे अनेक आयसोटेप आहेत. ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड राईट द आन्सर ऑफ द सब क्वेश्चन्स. हा काय प्रकार आहे तुम्हाला पहा. आकृतीमध्ये ज्वलनशील आहे. राईट विच द गॅस इयर डज कोल रिॲक्ट द इग्नायटेड. CO2 गॅस बाहेर पडतोय. सबस्टन्स फ्रॉम कोल तयार होते. राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन. याची लिहायची कोलची रिॲक्शन आपल्या इथे लिहायचे 1 मार्क्ससाठी. अशा प्रश्न 3 गुणांसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. व्हॉट टाईप ऑफ द कलर विल बी यूज द सेलिब्रेट इको फ्रेंडली रंग पंचमी आणि वाय. काय इको फ्रेंडली कलर वापरतात आणि कशासाठी, तर त्याचं उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. नुकतीच रंगपंचमी झाली त्यामुळे याचं उत्तर तुम्ही चांगलं लिहू शकता. त्यानंतर पहा, अशा प्रकारे तुम्हाला एक पॅसेज विचारला जातो आणि या पॅसेजमध्ये तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग पॅराग्राफ बाय यूज द वर्ड गिवन ब्रॅकेट. असा ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतात, त्यांची उत्तरं वरती फिलिंग द ब्लँक्स टाईप दिलेली असतात आणि ती उचलून तुम्हाला या ठिकाणी टाकायची असतात. करेक्ट आन्सरला 1.5 मार्क्स मिळतो, म्हणजे हाफ मार्क्स मिळतो प्रत्येकाला. हाफ अशा प्रकारे. तर 3 आणि 6 आहेत, तर किती आपलं 3 मार्क्स इथे मिळतात. 3 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे.
तर फर्स्ट नंबरला आहे द कलर्स ऑफ सबस्टन्स अप्लाय इन द आर्टिकल इम्पोर्ट ऑफ द कलर ऑफ द आर्टिकल इज कॉल्ड अ डाय. जनरली अ डाय इज अ सोल्युबल इन वॉटर. सोल्युबल येते याचा यांचा सोल्युबल म्हणजे डाय पाण्यामध्ये विरघळतात. अँड सेकंड इनसोल्युबल इन द ऑइल. ऑइलमध्ये इनसोल्युबल असतात. त्यानंतर इथे आहे प्लांट्स आर द मेन सोर्स ऑफ द कलर फॉर प्रिपरेशन ऑफ द नॅचरल डाय. पहा या क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला इथेच दिलेलं आहे. आता जो क्वेश्चन होता ना रंगपंचमीमध्ये कुठले कलर वापरतात आणि काय. द प्लांट्स म्हणजे प्लांट्सच्या झाडाची पानाची फुलांची पावडर. ओके. रूट्स लिव्स फ्लावर बार्क्स म्हणजे त्याची वरची जी स्किन असते झाडाची साल बोलतो आपण त्याला बार बोलतो. फ्रूट्स सीड्स फंगस अँड द पिस्टिल्स आर यूज द मेकिंग डाय. डाय बनवण्यासाठी याचा वापर होतो. आणि इन्व्हायटेड इथे पहा 4 नंबरला आहे विल्यम हेनरी पर्किन इन्व्हायटेड टू आर्टिकल डाय. दे आर यूज द कलरिंग क्लोथ्स अँड द हिअर अँड द ल्यूज. कुठले आहेत ल्यूज? द फ्लोरसंट आहेत. ओके नाही हिना ल्यूज हिना झाडाचे प्लांट. अँड यूज द कलर टू सेव्ह द हेल्थ ऑफ फ्लोरसंट कलर त्यामध्ये टाकलेले असतात टू विजिबल टू लाईट अशा प्रकारे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आहे तुमचा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. राईट द फॉर्म्युला ऑफ मिरर. तुम्हाला लिहायचं आहे 1F = 1V + 1U. त्यानंतर स्ट्रक्चरल फॉर्म्युला मिथेन CH4 आहे. कंप्लीट द केमिकल रिॲक्शन. अशा प्रकारचे छोटे छोटे रिॲक्शन तुम्हाला विचारले जातात 1 मार्क्ससाठी. COCl2 + CO2. यानंतर याचं नाव लिहायचं इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड रे आणि प्रिन्सिपल ॲक्सिस 3 गुणांसाठी आहे. देन नेक्स्ट राईट द ऑब्झर्व टेबल. ह्या आकृती आहे तुम्हाला θ1 = θ2. हे दोन्ही कसे आहेत पॅरलर आहेत इक्वल आहे. यावरून तुम्हाला स्टुडंट प्रोनामर्स ऑफ द गँगू हे तुम्हाला आकृती दिलेली आहे. आन्सर द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. हा तुमचा प्रश्न 5वा आहे. यामध्ये तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे. पॅसेज पाहून तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे द्यायची असतात. ते काय विचारले पहा. हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे पैकी 5. त्यामुळे हा प्रश्न कंपल्सरी सोडवायचा आहे. सगळ्यांना आउट ऑफ गुण मिळालेच हवे. क्वेश्चन नंबर पहा. इथे पहा व्हॉट लिमिट ऑफ द हिअरिंग ऑफ ह्युमन. किती आहे? 20,000 ते 20,000. हजार्ड्स हे म्युझिक ऐकायचं एकक आहे आपल्या आवाजाचं. ते 20,000 हजर्ड्स दॅट इज द ह्युमन कॅन हिअर. इथपर्यंतच आपण ऐकू शकतो. 20पासून पुढे 20,000पर्यंत. व्हॉट इज मीन बाय द इन्फ्रासोनिक साऊंड. इन्फ्रासोनिक साऊंड म्हणजे काय? तो साऊंड विथ द फ्रिक्वेन्सी स्मॉलर दॅन 20,000. 20,000पेक्षा लहान फ्रिक्वेन्सी असते त्याला आपण अल्ट्रासोनिक साऊंड असं म्हणतो. आणि हे फक्त प्राणी ॲनिमल उंदीर हे ऐकू शकतात किंवा रॅबिट ऐकू शकतात. ते नेम ऑफ द ॲनिमल इज हिअर द अल्ट्रासोनिक साऊंड. अल्ट्रासोनिक साऊंड ऐकणारे प्राण्यांची नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत. तर इथे तुम्हाला दिलेत पहा डॉग माऊस बॅट डॉल्फिन एक्सेट्रा. म्हणजे आपण जसं भूकंप होताना समुद्रातले मासेवरती काय येतात तर त्यांना जमिनीच्या आतमध्ये हालचाली आधीच कळतात. अल्ट्रासोनिक साऊंड त्यांना ऐकायला येतो. माऊस बॅट अतिशय लांब असताना आपला उंदीर आपला पाहून पळून जातो. बॅट जी असते ती समोर अडथळा आला की पळून जाते. डॉगसुद्धा पटकन भुंकायला लागतो. कारण का? त्यांना ते अल्ट्रासोनिक साऊंड ते आपल्या आधी ऐकायला येतात. कारण ते आपण आवाज ऐकू शकत नाही. व्हॉट टाईप ऑफ साऊंड प्रोड्यूस बिफोर द अर्थक्वेक. अर्थक्वेक सुरू होण्याच्या आधी इन्फ्रासाऊंड आवाज तयार होतो. तो प्राण्यांना सर्वात आधी कळतो. द नेक्स्ट व्हॉट इज द वेअर इज ओके राईट द एनी वन ऑफ द अल्ट्रासोनिक साऊंड बॅट माईस डॉल्फिन अँड नेव्हिगेशन्स अशा प्रकारे. आणि लास्ट विचारले तुम्हाला क्वेश्चन. ड्रॉ द रे ऑफ डायग्राम ऑफ द इमेज ऑप्टेन द कॉन्केव्ह मिरर वेन द ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन द सेंट्रल कर्वेचर C अँड द फोकस राईट द पोझिशन नेचर ऑफ द साईड ऑफ इमेज. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका दिलेली आहे. तर जास्तीत जास्त अभ्यास करा सराव करा. आणि कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की सांगा. कमेंट्स लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. आणि मागील साऱ्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. धन्यवाद.